बाणटोरू टीव्ही मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही ठळक बातम्या। कुणबी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित शैक्षणिक सांस्कृतिक आध्यात्मिक कला क्रीडा संमेलन भिवंडी तालुक्यातील पालखाणे येथे आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभा उपसभापती माणिकराव ठाकरे, मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार गोटीराम पवार, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, गोरक्षमठ त्र्यंबकेश्वरचे मठाधिपती गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। यावेळी मंचावर मुरबाड पंचायत समितीत सभापती सुभाष दादा पवार, विभागीय अध्यक्ष ठाणे पालघर जिल्हा किसनराव तारमळे, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, विष्णू चंदे, कल्याण शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, भिवंडी नगरपालिका नगरसेवक गुड्डू, कल्याण पंचायत समितीत उपसभापती मीनाक्षी जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात 3 दिवसीय विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत। यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात आली। जिल्ह्यातील महिलांचे लेझिम पथके देखील सहभागी झाले होते। मोठ्या संख्येने संमेलनापूर्वी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। यात हजारोच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पाटील व त्यांचे सहकारी भगवान कोर, परशुराम पितांबरे, विश्वनाथ जाधव, मनोहर सासे, मनोहर ठाकरे आदींसह इतर कार्यकर्त्यांनी केले आहे। या प्रसंगी कबड्डी सामन्यांचे देखील उद्घाटन करण्यात आले। आपण सध्या कुणबी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संमेलनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उभे आहोत। या ठिकाणी आपले मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसनरावजी कथोरे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांना आपण प्रश्न करूया, हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासंदर्भात आपण काय बोलू? सर, काय बोलू शकता? कुणबी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा हेतूच महत्त्वाचा आहे। शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक समाजामध्ये हा विचार जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जावा, तरुण तरुणींना दिशा मिळावी आणि खऱ्या अर्थाने समाजातला तरुण बांधला जावा, चांगल्या विचारातून घडला जावा, हीच या प्रतिष्ठानचा हेतू आहे आणि मनापासून त्यांना मी अभिनंदन करतो। या ठिकाणी साहेबांनी सांगितलं आहे की या समाजाचे जे तरुण आहेत, तरुणांसाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कला क्रीडा याच्यामध्ये काहीतरी प्रेरणा मिळावी हा त्या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे। कॅमेरामॅन राकेश चौबे, सौम्य जाधव, बालकोट मराठी, भिवंडी। आपण सध्या कुणबी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी जे संमेलन आयोजित केलेलं आहे भिवंडीमध्ये, या ठिकाणी आपल्या विधानसभेचे उपसभापती माणिकरावजी ठाकरे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा चालू असतो। या ठिकाणी येऊन आपल्याला कसं वाटतं? तर या कार्यक्रमाच्या उद्देशाने आपण काय बोलू शकतो? आनंद झाला। कुणबी समाजामधला आहे आणि कुणबी समाजाच्या कुणबी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून या सोडूला गेल्या उदय पाटील एकच समस्या सोडण्यासाठी पावलं त्या आहे। तर अत्यंत एक समाजाला हा सांगितलं की कुणबी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सतरा जिल्ह्यामध्ये कुणबी समाज हा 1-2 नंबरवर इतका मोठा समस्या आपण राष्ट्रापुढे मांडू शकलो, ह्या समस्या वरपर्यंत आपण एक आवाज उठू शकलो तर न्याय मिळेल समाजाला। शेवटी हा समाजामध्ये ओबीसी समाज सुद्धा एकत्रपणे आणि ओबीसी समाजामधल्याही समस्या, कुणबी समाजाच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या हे वेगळ्या आहेत। त्याला मोठी ताकद एक निर्माण होऊ शकते अशा प्रकारे ते काम या ठिकाणच्या आणि सगळ्यांनी करावं, पुढाकार त्यांनी घ्यावा अशा प्रकारचे
या ठिकाणी ठाकरे साहेबांनी सांगितले की हा कुणबी समाज हा महाराष्ट्रातील नंबर 1 ते 2 नंबरचा हा समाज असून या समाजालाही सरकार दरबारी कुठली चालना मिळावी आणि अशा प्रकारे या समाजात बांधवांनी एकत्र येऊन हा समाजाच्या प्रति कार्य केलं तर समाजाला नक्कीच न्याय मिळेल. कॅमेरामॅन राकेश सोबत उमेदवार बालगोटी मराठी भिवंडी. भिवंडी येथे कुणबी संमेलनासाठी आपल्या मुरबाड मतदारसंघाचे माजी आमदार रामजी पवार साहेब या ठिकाणी त्यांना विचारू की आपण या कार्यक्रमाला आला, आपल्याला कसं वाटणार या कार्यक्रमाचा उद्देश आणि उद्दिष्ट काय, तर आपण काय समोर जर विराजमान झाला तर आपल्या टाळ्यांच्या गजरात संपूर्ण महाराष्ट्राला कुणबी विचारवंत म्हणून सुपरिचित असेल, ज्यांची लेखणी आणि ज्यांची वाणी या महाराष्ट्रातील मना ज्वलंत करण्याचं सामर्थ्य बाळगून आहे. समोर प्रवेशद्वाराजवळ जे पुस्तकांचे स्टॉल्स आपण लावलेले आहेत त्यामध्ये अनेक पुस्तकं आहेत. त्यामध्ये प्राध्यापक आजचे वक्ते जयमिनी कडू साहेब यांच्या लेखणीतून साकार झालेले कुणबी समाज स्वरूप संस्कृती आणि सभ्यता नावाचं पुस्तक जे इतरत्र 60 रुपये या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की आपल्या समाजाच्या प्रश्नांना चालना लगेच प्रश्न शासन दरबारी व्यवस्थित मांडण्यात यावे या ठिकाणी या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आलेली. कॅमेरामन राकेश सोबत उमेदवार बालगोटी मराठी भिवंडी पालघर.